टोन्या, ए टोन्या, अरे मला जर पाणी आण, घसा सुकलाय माझा. मी रुसली, मी नाही आणणार. मला मम्मी आणि पप्पा बरोबर जायचं होतं. अरे ती दोघं काय पिक्चरला गेल्यात होय तुला न्यायला? अरे मम्मी दवाखान्यात घेऊन गेली तुझ्या पप्पांना. आता बघू डॉक्टर काय सांगतात ती. हळू या, हळू. थांबा थांबा, बस इथं बसा. पप्पा तुम्हाला काय झालं नाही ना? मम्मी डॉक्टर काय म्हणलं आणि ते सगळं घेतलं का करून? काय ते हाय ते टेस्ट बिस्ट? मी येतो पाणी घेऊन. अरे मी मागितलं होतं पाणी, तेव्हा दिलं असतं तर तुझं काय हात जडला असतं वय? मंगले, अगं मी विचारल्याशिवाय तुला काय सांगायचंच नाही का? डॉक्टर काय म्हणलं ती? टोन्या, त्यांना आत घेऊन जा रे, आराम करू दे. हा पकड. चला चला, हळू सावकाश. मंगले मी तुला काहीतरी विचारते. अगं डॉक्टर काय म्हणलं? अगं काय झालं एवढं रडायला? कशाला रडतीये? डॉक्टर काय म्हणलं का? काय नाही व्हायचं माझ्या लेकाला. आणि रिपोर्ट आहेत ना चांगलं? नाही, रिपोर्ट आलं नाहीत अजून, पण डॉक्टर म्हणलं यांची अवस्था लई नाजूक झाली. याडीच इलाज नाही केला तर केस आता बाहेर जाईल. आत्या, अहो मला कळच न झालंय यांच्या इलाजासाठी पैसा कुठून आणू आता? अगं एवढंच ना, मग तू कशाला रडतीयस एवढं आणि कशाला काळजी करतेस ग? मी आहे ना जित्ती, मी बघते पैशाचं, तू त्याकडे ध्यान दे आणि खायचं प्यायचं बघ त्याचं काहीतरी. आई, डॉक्टरने आजीच्या ट्रीटमेंटसाठी जो खर्च सांगितलाय ना, तो आपल्या आवाक्याच्या बाहेरचा आहे. कुठून आणणार आहोत ग आपण एवढे पैसे? आणि आजीला असं तिच्या ट्रीटमेंटसाठी वेड्याच्या हॉस्पिटलला ठेवणं मला नाही पटत. आपली आजी वेडी नाहीये ग. हो बाळा, आई वेड्या नाहीयेत, पण त्यांचं मानसिक संतुलन बिघडत चाललंय हे तरी आपल्याला मान्य करावंच लागेल. घरात त्यांचा इलाज व्यवस्थित नाही होणार आणि आपण इमोशनल होऊन निर्णय घेतला आणि जर त्यांचा आजार वाढला तर? नाही, मला आईंच्या बाबतीत कुठलाही हलगर्जीपणा करायचा नाहीये. ते पटतंय मला आई, पण पैशाचा प्रश्न उरतोच ना. ते कसे मॅनेज करणार आहेस तू? आधीच अभिजितच्या शिक्षणासाठी आपल्याला परदेशात पैसे पाठवायचे असतात, आपल्या घरातला खर्च आहे आणि केसही अजून चालू आहे. खरंय तुझं म्हणणं, पण आईंकडे दुर्लक्ष करून नाही ना चालणार. आपल्याला काहीतरी करावंच लागेल. येऊ का मॅडम? तुम्ही परत आलात? डॉक्टर अंकलनी दिलेला मार विसरलात वाटतं. आता जर आम्हाला परत त्रास दिलात ना तर काय करणार ग? आणि त्या डॉक्टरची धमकी कोणाला देती? त्या दिवशी त्या डॉक्टरचा मार खाल्ला कारण तो डॉक्टर भडकला होता. ज्या कामासाठी आलोय ती बोल. जरा शांत बस की. चल. काय करताय तुम्ही? आत का आलात? बाहेर व्हा आधी, बाहेर व्हा म्हणते ना, बाहेर व्हा. ऍडव्हान्स घेऊन आलोय. कसं आहे, आम्हाला शांत काम करायला आवडतं. तुमच्यासारख्या बाई माणसाला सतत धमकी देणं, सारखं रागावून बोलणं, तुमच्या मुलीला घाबरवणं बरं नाही वाटत. म्हणून हे पैसे घ्या. अगदी आणखी वाटत असेल तर जास्त रक्कम देतो. नाही, पैसे ठेवा, कारण गरज आहे तुम्हाला पैशांची. या ऑफरला नाही म्हणू नका. त्या जमिनीच्या पेपरवर सह्या करा. तुम्ही आज सरळ पैसे घेऊन कसे का आलात? मी तर तुमच्याकडे पैसे मागितले नव्हते. तुम्हाला कसं कळलं आम्हाला पैशांची गरज आहे? हाय का आता? अहो, तुमच्या घरात आजारी बाय, पोरग पोरगी शिकते आणि त्यात आता तुमचा नवरा मेलेला आहे. मग पैशाची गरज लागणारच की. तुम्हाला पैसा पाहिजे आणि आम्हाला जमीन, त्यामुळे पटकीने सौदा करून टाका.
हा नाही म्हणजे बघा, आत्ता नाही म्हणताल आणि नंतर पस्तावाल परत. आमच्या अडचणीचा गैरफायदा घ्यायचा नाही हा. आम्हाला आमची जमीन नाही विकायची आहे तुम्हाला, आणि तुमचे पैसेही नको आहेत आम्हाला. मला हवेत, मी घेते पैसे. आई अगं जरा विचार तरी कर. सोनू, तू मला प्रॉमिस केलं होतंस की तू माझं सगळं ऐकशील. मी जे काही करते ते पूर्ण विचार करून करते. आपल्याला आईंच्या उपचारांसाठी पैशांची गरज आहे आणि दुसरीकडून कुठूनच पैशांची व्यवस्था नाही होऊ शकत आहे, म्हणून मी हे पैसे घेते. थांबा. डॉक्टर अंकल, बरं झालं तुम्ही आलात. आई बघा ना काय करत आहे. पाहिलंय मी. मधु मॅडम, तुम्हाला पैशांची गरज होती तर तुम्ही यांच्याकडनं पैसे घेण्याची काही गरज नव्हती किंवा त्यांची ऑफर स्वीकारण्याची गरज नव्हती. हे काय बोलतोय? डोका पडलाय काय? मी तुमच्याशी बोलत नाहीये. तुमच्याशी नंतर बोलून मी. निघा. हे तू कोण सांगणार आम्हाला? डॉक्टर प्लीज. मी कोण आहे दाखवून देण्याची वेळ आणू नका. निघायचं बघा, नाही तर खूप वाईट हाल करेन. आत्ताच्याला जातोय, पण तुला नंतर बघून घेईन डॉक्टर. मधु मॅडम, काय करत होता तुम्ही? अहो, तुमची एवढी किमती जमीन आहे, अशी कवडीच्या मुलाने विकताय. मग काय करू मी? मला आईंच्या उपचारांसाठी पैशांची गरज आहे. आई पण आपण दुसरा मार्ग काढूया ना. पण हातची जमीन अशी नको जाऊ देऊया, आणि त्या गुंडांसमोर झुकायची तर अजिबातच गरज नाही. आता जर तू पैसे घेतले असतेस ना, तर आतापर्यंतच्या त्रासाची आणि मेहनतीची माती झाली असती ग. मधु मॅडम, अहो तुम्हाला पैशांची गरज होती तर मला सांगायचं, मी दिले असते. नाही, मला माहिती आहे तुम्ही माझ्याकडून मदत घेतली नसती. बरं, कर्ज म्हणून घेतले असते, व्याजासहित परत दिले असते तरी चाललं असतं मला. पण तुमची एवढी महाग जमीन अशी कवडी मुलाच्या किमतीने गुंडांच्या हाती नका देऊ. आई, डॉक्टर अंकल करतायत ना मदत, आपण त्यांची मदत घेऊया ना प्लीज. आई ठीक आहे, मी तयार आहे तुमची मदत घ्यायला. बरं, मी आलोच. हिंदी पिक्चर मध्ये काम करायचं म्हटलं चांगलं फोटोशूट करावं लागल, पण 20,000 रुपये कमी पडते ती. अयो दिदे, तुझ्याकडे एवढं पैसे कुठून आलं? अरे टोने, ते डॉक्टरांचे पैसे ते हिशोब करत होते ना. हा, खरं बोल, जरा खरं बोल. खोटारडे, मला माहिती हे पैसे तुझंच आहेत. काय गुडघ्यावर पडलाय का रे? एकदा सांगितलं ना माझं नाही ती. हा, खोटं बोल नको. हे पैसे तुझंच आहेत. मला काय नको. त्याच्या खालच्या 2 गुलाबी नोट आहेत का नाही, तेवढ्या फक्त दे. ह्या कानाचं ह्या कानाला पण कळणार नाही. आता कळले, नंतर नाही कळणार दिल्यावर. तुला या 2 नोटा देऊ. हा बस. फक्त लग्न तुझं आहे का माझं आहे जे तुला नोटा देऊ? निघ. हा मग ठीक आहे, मी जाऊन मम्मीला सांगतो की तुझ्याकडे लय पैसे आहेत, मग तुझ्याकडे 1 रुपया बी राहणार नाही. ए मम्मी, मम्मी. फोटोशूट करायचं कुठं आणू 20,000 रुपये? डॉक्टरांकडनं आणते. डॉक्टर, हे काय? हे पैसे का काढलं तुम्ही? तुला काय करायचं हो बाजूला? कारण मला 20,000 रुपये पाहिजे माझ्या कामासाठी. 20,000? तुला दिले होते ना पैसे, आता कशाला पाहिजेत? मग हे पैसे का काढले तुम्ही? मधुला देण्यासाठी. काय म्हणजे मदतीच्या नावाखाली तुम्ही तिला पैसे देणार आहे? बरोबर ओळखलंस तू. तो डॉक्टर, तुमचं काय डोकं खराब झालंय का? आपण एवढं कष्ट करून पैसे कमवायचे आणि त्या बाईला तुम्ही पैसे देणार? पैसे कमवायचेत का गमवायचेत तुम्हाला? टिम्पल, तू कधी मासे पकडलेस का ग? कधी विहिरीला गेलीस, नदीला गेलीस मासे पकडायला? आता त्याचा हित काय संबंध? सांगतो, दार बंद करा ती. सांगा
डिंपल, कसं आहे, मासे पकडण्यासाठी गळाला काहीतरी लावावं लागतं. जर का आपण गळाला काही लावलंच नाही तर मासे तिकडे फिरकणारच नाही. माशांना आपण त्यांच्या जेवणाची सोय करतो याची खात्री पटवून द्यावी लागते, तेव्हा कुठे ते आपल्या जाळ्यात अडकतात. थोडक्यात हे पैसे मधुला माझ्या जाळ्यात ओढून आणण्यासाठी टाकलेले गळ आहे, लक्षात ठेव. अहो पण तुमचं हे गळ पैसे खाते त्याचं काय? तुम्ही का मदत करताय पण तिला? तुला सांगतो नंतर, हो बाजूला. नाही, मी तुमची पार्टनर आहे, मला आत्ताच्या आत्ता सांगा. टिम्पल, मधूची जमीन विकून जो पैसा येणार आहे तो यापेक्षा नक्कीच जास्त आहे. पैशानेच पैसा ओढता येतो हे कधी येणार आहे तुझ्या लक्षात? डिंपल, मी जर का तिला आता मदत केली ना तर तिचा माझ्यावर विश्वास बसेल आणि मी सांगल त्या किमतीला ती जमीन विकायला तयार होईल. डिंपल, तिच्या जमिनीची डील आपण करू, ती नाही. कळतंय तुला? लक्षात येतंय? पण डॉक्टर मी पण बिन काय नाही डिंपल, हो बाजूला सरक. तुला 20,000 पाहिजेत ना? आडगळीच्या खोलीतले अजिबात घेऊ नकोस, मी मोजून ठेवलेत. प्रयत्न पण करू नकोस. आता 20,000 रुपये कुठनं आणू म्या? हे डॉक्टर गंडवत तर नाहीत ना मला? काहीच कळानं झालंय. ऐका की दादा, ते ऊसाचे पैसे आले असतील ना तर आपल्या पत्रिकेत टाकून द्या. अहो डायरेक्ट डबल करून देतो ना. अहो हसताय काय? मस्करी नाही करते. अहो तुम्ही टाकून तर बघा, मग कळलं तुम्हाला. अहो उगाच नामाचा नामा शेट नाही झालोय. ऐका की, लय गर्दी झाली बघा इथं. अहो श्वास घ्यायला वेळ नाही, गर्दी झाली. नंतर बोलतो. माकडा कुठं आहे गर्दी रे इथं? ते बोलावं लागतो बजा. बोल, काय काम काढलं? अहो भाऊजी, डबल करायचं होतं. अहो देतो की वहिनी. बोला, किती रुपये करायचे डबल? अहो भाऊजी, पैसे नाही ती. ही बघा, सोनं डबल करायचे. सोनं डबल करायचंय? सोनं डबल नाही करत मी. अर्धे की करून? अरे बजा, नाही करत मी. करत नाही होत? नाही म्हणलं तर. ऐकलं काय रवीने? ऐकलंस? तुला सांगून सांगून समजावून पाक डोकं फोडायची वेळ आणलेली माझ्या तू घरी. एकदा काय ऐकलं नाहीस तू? 1000दा सांगितलं मी तुला. म्हणून म्हटलं हिला इकडे घेऊन यावं, म्हणजे इकडेच घेऊन यावा. नाम्या, अरे नाम्या, हायस का खपलायस कुठं? म्हातारे, तुम्हाला खपवायचंच बघा. ए म्हातारे, शिरात आणू नकोस. ये इकडे बस 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 बस. बस होते. इकडे आले. खुर्ची सर्कल खाली. बस बस. काय का म्हातारे, मी पतपेढीत व्यवस्थित काम करतो की नाही हे बघायला आलीस ना? नाही रे वाईस, मला 5 लाख रुपये पाहिजेत, त्यासाठी आली. 5 लाख एवढे? काय डिंपल साठी पिक्चर काढते का काय? ए म्हातारे, तू पिक्चर काढण्याच्या भानगडी पडू नको बरं का. सगळं बुडत्याला पैसे वाया जातील. पिक्चर काढलास का नाही तू आणि गावातल्या लोकांना बळजबरी घेऊन गेलीस तरी गावातले लोक अशी डोळे मिटत्याला म्हणतात नको. खरं. अहो पिक्चर साठी नाही, डिंपीच्या लग्नासाठी पैसे पाहिजे असतील. आत्या, तुम्ही माझं ऐका. लय ऋण काढून सण साजरी करायची काही बी गरज नाही बघा. थोडक्यात डिंपीचं लग्न उरकून टाका. अगं लग्नासाठी नाही, बाबूच्या आजारपणासाठी मला पैसे पाहिजेत. अगं आज पावतूर ह्या म्हातारीने कधी कुणापुढे हात पसरला नाही का, कधी कुणाचा रुपया उसना घेतला नाही. आता घरातल्यांनी मागितलं ह्याला त्याला, त्यांच्या पुढे हात पसरलं, पण मी कधी कुणाला मिंदी झाली नाही. बघ बाबून दारू पाय सगळं स्वतःच वाटोळ करून घेतलं. आता डॉक्टरनी लय खर्च सांगितलाय ग. हे बघ नाम्या, पाहिजे तर माझा हा वाडा घाण ठेव, पण मला पैसे. म्हातारे अगं काय बोलती? तुला काय वाटतं का? तू 2 शिव्या घाल. अशी विनवणी करू नको. अगं सवय नाही आम्हाला. बजा, कधी बघितले का? आणि तुला काय वाटतं ग? तू मला शिव्या देते, मला लय राग येतो? नाही, उलट तू एक आहेस
जी मला माझ्या घरातल्या माणसासारखी वाटतेस बघ. माझ्याशी बोलतीस, हक्कानं शिव्या घालतीस, आणि तुला माहित नसल मला कट्टा आला ना तर मी बळच वाड्यावर येतो, तुझ्या शिव्या ऐकतो, तेव्हा बरं वाटतं मला. तोच वाडा तू घाण ठेवायचं म्हणतीस. नाहीतर काय. ए म्हातारे, अगं माझी आई वाड्यावरच असायची की. मी तर खेळलोय त्या वाड्यात. घरात काय चांगलं चुंगलं बनवलं का नाही, पहिला घास मला खायला घालायची. आणि आज तू अडचणीत आहेस म्हणल्यावर आम्ही उभं राहणार नाही असं वाटलंच कसं तुला? हे बघ हे म्हातारे, हे बघ तू तू आता गप्प घरी जा. आम्ही आहोत आणि अजिबात काळजी करायची नाही. हा आम्ही बाबू दादासनी काय बी होऊ देणार नाही बघ. जा तू. आणि तुला काय बी मदत लागली ना फक्त हाक मार. आहोत ठीक आहे ठीक आहे, सांगते मी काय ते. सावकाश जा. लगा नाम्या, म्हातारे शिव्या न देताच निघून गेलेला. ह्या सुरात बोललेलं कधीच बघितलं नव्हतं रे म्हातारेला आपण. कधीच नाही. विषय नक्कीच काहीतरी गंभीर आहे. आई, तू आता नको काळजी करस. डॉक्टर अंकल मी आपले प्रॉब्लेम बघ कसे सॉल्व्ह होणार ते. मी तुला आधीपासूनच सांगत होते, डॉक्टर अंकल मुळेच आपण या परिस्थितीतून बाहेर येणार. तू आज पाहिलंस ना कसे वेळेवर धावून आले ते. डॉक्टर अंकल ना खूपच चांगले आहेत म्हणून लोक त्यांचा आदर करतात. मला विचारशील ना तर मी खूप म्हणजे खूप इम्प्रेस आहे त्यांच्या स्वभावामुळे. मला ते आवडायला लागलेत ग. आई, आई ऐकतेस ना? अगं कुठे हरवली आहेस? कसला विचार करतेस एवढा? आपण डॉक्टरांची मदत नाही घ्यायची. अगं मदत नाही घ्यायची म्हणजे कुठून आणायचं मग एवढा पैसा? ते निस्वार्थपणे आपल्याला मदत करतायत. मधू मॅडम, हे 7 लाख रुपये. बापरे, एवढे डॉक्टर अंकल. आई 1 मिनिट, मी येतेच. मधू मॅडम, यांना काय झालं? हिचं ना मला कळतच नाही, हिच्या डोक्यात काय चालू असतं ते. कधी म्हणते आपल्याला मदत घ्यायची आहे, कधीतरी वेगळाच विचार करते, आणि आता म्हणते मदत नाही घ्यायची म्हणून. त्यांची मदत आपण नाहीच घेणार. त्याबद्दल हे तारण म्हणून त्यांना आपण देणार आहोत. डॉक्टर, हे माझे दागिने तुमच्या पैशांच्या बदल्यात हे तारण म्हणून ठेवा तुमच्याकडे. मधू मॅडम, अहो हे काय करताय तुम्ही? माझा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही माझे पैसे घेऊन कुठेही पळून जाणार नाही, माहिती आहे मला. तुम्ही हे पैसे ठेवा. हे तारण वगैरे खरंच मला नाही पटत आहे. खरं तर दागिने हे घरची शान असतात, स्त्रीचा मान असतात. ते प्लीज माझ्याकडे नका ठेवू. तुम्ही म्हणाला होतात ना, मदत म्हणून नका घेऊ, कर्ज म्हणून घ्या. मग कर्जाला तारण हे हवंच. ते ठेवल्याशिवाय मी नाही घेणार तुमचे पैसे. हिचं काय करावं कळत नाहीये. मी माझ्या उपकाराखाली दबायला तयारच होत नाहीये. आता हिने जर माझे उपकार नाही घेतले तर हिचा मी गैरफायदा कसा घेणार? मला माफ करा, मी हे दागिने नाही घेऊ शकत. ही माझी मदत. तुम्ही ठरवा काय करायचंय. येतो मी. डॉक्टर, माझं ऐका डॉक्टर.